कोल्हापूरची हद्दवाढ मुद्दा राजकीय रिचार्जसाठी वापरला काय? निवडणुकीपूर्वी नेत्यांनी दिलेल्या आश्वासनांचं काय? नमस्कार, मी अक्षय जहागीरदार. आपण पाहतात सकल. कोल्हापूर शहराच्या वर्तमानावर आणि भविष्यावर भाष्य करणाऱ्या विशेष पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत आहे. आजचा विषय आहे कोल्हापूरची हद्दवाढ. गेल्या 35 वर्षापासून हा शब्द कोल्हापूरच्या हवेत तरंगतोय. निवडणूक आली की हा विषय ऐरणीवर येतो. सत्तांतर झाले की घोषणा होतात. घोषणा हवेत विरतात. याचं प्रत्यंतर कोल्हापूर शहरवासियांना पुन्हा एकदा आलेलं आहे. हद्दवाढी संदर्भात काहीतरी नेमकी अडचण निर्माण होते. विषय पुन्हा रखडतो. दुर्दैवानं कोल्हापूरकरांच्या नशिबाचा हा सिलसिला अजूनही काही संपलेला दिसत नाही. सांगायचा मुद्दा असा की आमदार राजेश क्षीरसागर यांनी एका लक्षवेधी सूचनेद्वारे हद्दवाढीचा प्रश्न सभागृहात उपस्थित केला. मात्र हद्दवाढीच्या प्रक्रियेला कायदेशीर आणि तांत्रिक अडचणी सांगून सध्याच्या जनगणनेच्या अधिसूचनेनुसार 2027 पर्यंत हद्द बदलावर निर्बंध आहे. म्हणूनच हद्दवाढीच्या प्रस्तावावर सध्या निर्णय शक्य नाही. हद्दवाढीमध्ये शहरालगतच्या 10 गावांचा समावेश करण्यासाठी संमती आहे, परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करावी लागेल असे स्पष्टीकरण नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले. कोल्हापूरच्या हद्दवाढीबाबत मागणीला हा पुन्हा ब्रेक लावण्याचा प्रकार आहे. शहराच्या हद्दवाढी संदर्भात महायुतीच्या नेत्यांनी महापालिका निवडणुकीपूर्वी ठोस आश्वासन दिलं होतं. विशेषतः मंत्री चंद्रकांत दादा पाटील, हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर यांचा उल्लेख करावा लागेल. आमदार क्षीरसागर यांनी एका लक्षवेधी सूचनेद्वारे सभागृहात हा प्रश्न उपस्थित केला, परंतु सरकारकडूनच त्याला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या. त्याला नव्याने फोडणी देण्याचा प्रयत्न होत आहे हे वास्तव नाकारता येणार नाही. कोल्हापूरची हद्द 1946 पासून आहे. तिथेच का आहे? पुणे, ठाणे, नाशिक विस्तारले. शेजारच्या सांगलीनं मिरज, कुपवाडला कवेत घेतली. मग कोल्हापूरची घुसमट का थांबत नाही? आज आपण या प्रश्नाचं सखोल उहापोह करणार आहोत. इतिहासाची पाने आणि आजची घुसमट कोल्हापूरच्या प्रशासकीय इतिहासाकडे पाहिलं तर 1854 मध्ये नगरपालिकेची स्थापना झाली आणि 1972 मध्ये तिचे रूपांतर महानगरपालिकेत झाले. मात्र थक्क करणारी गोष्ट अशी की 1946 साली शहराचे जे क्षेत्र 66.82 चौरस किलोमीटर होते ते आज इतक्या वर्षानंतरही तितकेच आहे. शहराला पंचगंगा नदीने तिन्ही बाजूने वेढलेले. त्यातच ब्ल्यू लाईन, रेड झोन आणि ग्रीन झोनमुळे बांधकामावर नैसर्गिक मर्यादा आल्या आहेत. प्रत्यक्षात फक्त 50 चौरस किलोमीटर क्षेत्रात आज 5.5 ते 6 लाख लोकसंख्या वास्तव्य करत आहे. यामुळे रस्ते अरुंद झालेत, वाहतुकीची कोंडी जीवघेणी ठरत आहे आणि ड्रेनेज पाणी पुरवठ्यावर क्षमतेपेक्षा जास्त ताण आलेला आहे. ही केवळ तांत्रिक हद्द राहिलेली नाही, तर ही कोल्हापूरकरांची श्वास कोंडणारी घुसमट आहे. आता नाण्याची दुसरी बाजू पाहूया. हद्दवाढीला होणारा विरोध केवळ राजकीय नाही, तर त्यामागे ग्रामीण जनतेच्या काही रास्त शंका आहेत. गावकऱ्यांचे विचार साधे पण रोकटोक आहे. पहिला मुद्दा प्रशासकीय अकार्यक्षमता. महापालिकेला स्वतःचा कचरा प्रश्न, झूम प्रकल्प सुटलेला नाही. शुगर मिल पासून जरगनगर पर्यंत पाणी पोहोचवताना दमचाक होते. मग आमच्या गावांचे बकाल शहर कशासाठी करायचे हा त्यांचा सवाल आहे. मुद्दा नंबर 2, आर्थिक स्वावलंबित्व. वित्त आयोगाच्या निधीमुळे आज ग्रामपंचायती आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत. अनेक गावांना वार्षिक 3 ते 5 कोटीचा निधी मिळतो. महापालिकेत गेल्यास हा निधी आणि स्वायत्तता हरवेल अशी त्यांना भीती वाटते. मुद्दा नंबर 3, राजकीय अस्तित्व. ग्रामपंचायतीत 700 लोकांमागे एक प्रतिनिधी असतो, जो थेट संपर्कात असतो. महापालिकेत 6000 लोकांमागे एक नगरसेवक असेल. यामुळे आपला आवाज प्रशासनापर्यंत पोहोचणार नाही असं ग्रामीण नेतृत्वाला वाटतं. हद्दवाढ प्रस्तावांच्या प्रवासाचे वर्णन 35 वर्षांचा ताकतुंबा असेच करावे लागेल. हद्दवाढ म्हणजे राज्य शासनाच्या एका अध्यादेशाची प्रक्रिया. तर ही 1990 पासून आजपर्यंत हा विषय केवळ कागदावरच फिरतोय. महापालिकेने आतापर्यंत 8 वेळा सुधारित प्रस्ताव पाठवलेले आहेत. 1990ला 42 गावांचा पहिला प्रस्ताव, 2002 मध्ये 15 गावे आणि 2 MIDCचा प्रस्ताव आहे. 2014ला उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पुन्हा हालचाली, पण 2015 मध्ये शासनाकडून विरोधामुळे प्रस्ताव नामंजूर. 2021 ते 2025 सलग 3 वर्ष प्रस्ताव पाठवूनही केवळ आश्वासने पदरी पडली. नुकताच 21 फेब्रुवारी 2025 रोजी 8व्यांदा
प्रस्ताव पाठवण्यात आला. नागाव, शिरोली, गोकुळ शिरगाव, पाचगाव, उजगाव यांसारखी 17 महत्वाची गावे आणि औद्योगिक वसाहती अर्थात MIDC समाविष्ट करण्याची मागणी यात आहे. प्राधिकरणाचा कासव छाप कारभार म्हणजे असून अडचण नसून खोळंबा असाच प्रकार आहे. 2017 मध्ये हद्दवाढीला पर्याय म्हणून कोल्हापूर नागरिक क्षेत्र विकास प्राधिकरण KDA स्थापन झाले. 42 गावांचा कायापालट होईल असे चित्र रंगवण्यात आले. पण 8 वर्ष उलटली तरी प्राधिकरण व्हेंटिलेटरवरच आहे. 5,500 कोटींच्या निधीची मागणी असताना केवळ 10 कोटींवर बोलवण करण्यात आली. पूर्णवेळ कर्मचारी नाहीत ना ठोस धोरण. राजकीय इच्छाशक्ती आणि समन्वयाचा सेतू हद्दवाढ हा विषय आता प्रशासकीयपेक्षा राजकीय अस्मितेचा जास्त झालेला आहे. माझा मतदारसंघ सुरक्षित राहील का किंवा पक्षाचे राजकीय गणित बिघडेल का या विवेचनेत लोकप्रतिनिधी अडकलेले. अजित पवारांसारख्या नेत्यांनी पुणे आणि बारामतीत हद्दवाढ करताना जसा भरघोस निधी दिला तशीच राजकीय परिपक्वता कोल्हापूरसाठी दाखवण्याची गरज आहे. केवळ माध्यम प्रसिद्धीसाठी हद्दवाढीचे भांडवल करण्यापेक्षा शहर आणि ग्रामीण भागाचा समतोल साधणारा समन्वयाचा सेतू कोण बांधणार हा खरा प्रश्न आहे. अखेर ही जबाबदारी सरकारची देखील आहे हे विसरता येणार नाही. कोल्हापूरची हद्दवाढ ही केवळ महापालिकेचे उत्पन्न वाढवण्यासाठी नसावी तर ती सामाजिक ताण कमी करण्यासाठी आणि सुनियोजित विकासासाठी असावी. जर काही गावे प्रायोगिक तत्वावर समाविष्ट करून तिथे महापालिकेने आदर्श विकास करून दाखवला तर गावकऱ्यांचा विश्वास संपादन करता येईल. कोल्हापूरकरांनी आता ठरवायचं आहे, आपल्याला प्रगत शहरांच्या रांगेत बसायचं आहे की राजकीय साठमारीत अडकून राहायचं आहे. हद्दवाढ ही भाऊबंदकी न ठरता खऱ्या अर्थाने विकासाचा सेतू ठरावे. शहरवासियांना जागा हवी आहे आणि गावकऱ्यांना स्वायत्तता जपायची आहे. पण या दोघांमध्ये संवाद घडवणारा दुवा हरवलेला आहे. राज्य शासनाने यासाठी गती देण्याची गरज आहे आणि महापालिकेने जर सिद्ध करून दाखवलं की उपनगरांचा विकास शहराच्या केंद्रा इतकाच होईल तर कदाचित हा विरोध मावेल. पण सध्या तरी हद्दवाढ हा विषय केवळ राजकीय रिचार्जसाठी वापरला जातोय हे दुर्दैव आहे. कोल्हापूरच्या हद्दवाढीबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आजचा एपिसोड आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तसेच आपल्या हक्काच्या सकलम चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.